थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम कढी प्यायला भारीच वाटते ना. चला कशी बनवायची ते पाहूयात. कढी बनवण्यासाठी इथे मी फ्रेश असं ताक घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे काय होतं, कढी एकतर आपली दाटसर बनते आणि ती फाटणार पण नाही. आणि सोबतच याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे. आता फोडणी घालून घेण्यासाठी कढई आपण गॅसवरती ठेवून घेऊयात आणि कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं. नंतर तेल छान गरम झालं की मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत. लगेच आपल्याला याच्यामध्ये काही लसूण पाकळ्या म्हणजे कट करून घेतलेल्या त्या घालायच्या, हळद घालायची आणि कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आणि सर्वात शेवटी इथे आपल्याला हे ताक याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ पण घालून घेतलं आणि बेसन पीठ पण घालून घेतलेलं आहे. आणि सर्वात शेवटी मग इथे कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आपल्याला ही कढी छान उकळवून घ्यायची आहे. आता कढी आपण उकळली ना तरीसुद्धा ती फाटणार नाही, कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ घातलं. तर आजची कढीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.